राजकीय वर्तुळातली बातमी कन्हेरी गावातल्या मारुतीचं आता सुनेत्रा पवार दर्शन घेणार आहेत आणि कन्हेरी गावामध्ये मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर पुढे सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जातील। ही परंपरा स्वर्गीय अजित पवार यांची होती। तर काठेवाडीमध्ये अजित पवार यांच्या आईचे म्हणजे सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या सासूबाईंचं आशीर्वाद घेतले। दुपारी 12:30 वाजता सुनेत्रा पवार अर्ज भरणार आहेत आणि त्याआधी अजित पवार जशा सगळ्या वेगवेगळ्या परंपरा पाळत होते तशाच सगळ्या परंपरा सुनेत्रा पवार सुद्धा पाळताना दिसतात। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या बारामतीमध्ये आहेत। काठेवाडीमधून आता सुनेत्रा पवार पुढे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघणार आहेत। तर या दृष्टीने काय नेमक्या सगळ्या घडामोडी घडतात आपण जाणून घेऊया निलेशकडून। निलेश, काय नेमके सध्याचे अपडेट्स? या ठिकाणी आता सुनेत्रा पवार जे आहेत ते कन्हेरी गावातील मारुती मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। या ठिकाणी त्यांनी मारुतीचं दर्शन घेतलं आणि आरती या ठिकाणी सुरू असल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। संपूर्ण गावकरी त्यांच्या सोबत आहेत आणि यानंतर आता ते थेट जे आहेत ते अजित पवारांचं ते स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन घेऊन तिथून ते उमेदवारी अर्ज आहे तो दाखल करायला निघणार आहेत। साधारण 1:30 वाजता सुमारास ते आपला पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज आहे तो प्रशासकीय इमारतीमध्ये जाऊन ते दाखल करतील। त्यांच्यासोबत या ठिकाणी आता अजित पवार यांचं संपूर्ण कुटुंब सुद्धा आहेत, सुनबाई सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अजित पवार ज्या पद्धतीने आपला प्रत्येक निवडणुकीमध्ये तो त्यांचा दिनक्रम होता, सुरुवातीला आईचं दर्शन घेणे, त्यानंतर कन्हेरी गावातल्या मारुतीचं मंदिरातलं दर्शन घेणे, त्यानंतर लोकांना भेटणे, तीच पद्धत जी आहे तीच परंपरा जी आहे ती आता सुनेत्रा पवार आपल्याला या ठिकाणी त्याच रुटीननी चालताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता या ठिकाणी कन्हेरी मंदिरात मारुती मंदिराचं दर्शन घेऊन ते थेट आता ज्या ठिकाणी अजित पवारांचा अंत्यविधी झाला त्याच ठिकाणी स्मृतीस्थळ त्यांनी तयार केलेलं आहे। त्या स्मृतीस्थळाच्या तिथं जाऊन नतमस्तक होऊन ते बारामतीकरांना भेटणार आहेत आणि साधारण 1:30 वाजल्याच्या सुमारास आपला उमेदवारी अर्ज आहे ते दाखल करतील। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर कन्हेरी गावातले संपूर्ण ग्रामस्थ जे आहेत ते त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांना या ठिकाणी शब्द दिला जातोय की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही प्रत्येक गावातला प्रत्येक घरातला माणूस जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला मतदान जे आहे ते केलं जाईल आणि मोठ्या मतांनी या ठिकाणी तुम्हाला निवडून देण्याची या ठिकाणी त्यांनी आश्वासन सुद्धा गावकऱ्यांनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या ठिकाणी आपण बघितलं तर उत्साह जो आहे तो लोकांमध्ये आहे तो आपल्याला फार कमी पाहायला मिळतो। अर्थात दुःखद घटनेनंतर थोडासा वाईट दुःखाची भावना जी आहे ती आपल्याला गावकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या काही भावूक झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या पतीसोबत अजित दादांसोबत पाठीशी खांद्याला खांद्या राहून उभ्या राहिलेल्या सुनेत्रा पवार ज्या आहेत त्यांना या अनेक गोष्टी ज्या आहेत ते त्यांना या ठिकाणी आठवत असल्याच्या भावना या ठिकाणी आपल्याला त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहायला मिळतात। त्यामुळं ज्या पद्धतीने अजित पवार निवडणुकीचा अर्ज दाखल करताना ज्या प्रक्रियेतनी जात होत्या त्याच प्रक्रिया सुनेत्रा पवार या ठिकाणी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी भावनुक झाल्याच्या त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर अनेक निवडणुका ज्या आहेत त्या त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने ते या ठिकाणी आपल्याला लोकांच्या बारामतीकरांना सामोरं जाताना आपल्याला पाहायला मिळतं। निलेश, या सगळ्यांमध्ये स्थानिक नेते आहेत, त्याचप्रमाणे सुनील तटकरे यांचे चिरंजीव सुद्धा दिसतात। अजून तटकरे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थिती संदर्भात काय? कारण आज सगळेच महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीचे या ठिकाणी येतील अशी एक शक्यता आहे। उन्मेष पाटील सुद्धा दिसतात। कोण कोण नेमके आता सुनेत्रा पवारांबरोबर या सगळ्या ताफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात? आता तरी त्यांच्यासोबत उमेश पाटील आहेत, पार्थ पवार आहेत, जय पवार आहेत आणि तटकरेंचे पुत्र जे आहेत अनिकेत तटकरे ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र निलेश, या क्षणाच्या एका अपडेट बातमीकडे जाऊया। असे संपर्कात राहा, आपल्याला बारामतीमधून अपडेट घ्यायचे आहेत। मात्र हर्षवर्धन सपकाळ यांचा बारामती दौरा होता तो आता रद्द झालेला आहे आणि सपकाळ यांनी त्यांचा बारामती दौरा अचानक रद्द केलेला आहे। आकाश मोरेंचा अर्ज भरण्यासाठी त्यांचा हा बारामती दौरा होता, ते स्वतः आज बारामतीमध्ये येणार होते। मात्र सपकाळ यांचा हा बारामती दौरा अचानक रद्द झाल्यामुळे आता चर्चांना सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी आपण दत्तात्रय भरणे यांची सुद्धा प्रतिक्रिया ऐकली होती आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की आपण आकाश मोरे यांना या संदर्भात विनंती करणार आहोत, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घ्या, उमेदवारी अर्ज भरू नका अशा प्रकारची विनंती करणार आहोत। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सपकाळांचा हा दौरा बारामतीचा रद्द झालेला आहे। त्यामुळे काय मोरे या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार का, ते उभे राहणार का, हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। कारण काँग्रेसनं आकाश मोरे यांना ही उमेदवारी बारामतीतली दिलेली आहे।